फ्रेंड्स, गुड मॉर्निंग। तर मी अमृता आजच्या आपल्या अजून एका नवीन व्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत करत आहे। तर आता सगळे सकाळी सकाळी म्हणजे दीदी हे आणि आरू स्कूलमध्ये गेलेली आणि आमचं पिल्लू सुद्धा स्कूलमध्ये जायला रेडी झालेले। तर आज न उठवता उठलेला आहे, स्वतःहून आंघोळ ब्रश सगळं करून रेडी झालेला आहे, हो ना पिल्लू। आणि आता आम्ही व्हॅनची वाट बघतोय, म्हणजे स्कूलची बस याला घ्यायला येते तर तिची वाट बघतोय। आता गाडी आली की हा पण जाईल आणि मग मी एकटी, नंतर माझं रुटीन चालू होईल। तर आता सगळ्यात आधी शिवांशला पाठवूया, नंतर झाडून झुडून वगैरे करते आणि आपल्या कुंड्यांना पाणी घालून घेते। तर मनी प्लांट कुठपर्यंत आला हे तुम्हाला दाखवायचं होतं। तर हा आपला लावलेला मनी प्लांट, म्हणजे याला लावून 2 दिवस झालेले आहेत। तर तुम्ही बघू शकता याची पानं सुकलेली आहेत, म्हणजे पिवळी पडलेली पानं मी काढूनच टाकली। तर ही एक फांदी आहे, याच्यामध्ये मी एकच फांदीला 3-4 तुकडे कट करून लावले होते। तर एक फांदी चांगली ताजी आहे अख्खीच्या अख्खी, आणि या दुसऱ्या फांदीला 2 पानं चांगली ताजी झालेली आहेत। तर याची पिवळी झालेली पानं मी काढलेली। तर आता मध्ये शिवांशची व्हॅन आली म्हणून मी त्याला सोडायला गेले होते। तर तुम्ही बघू शकता ही आपली झाडं अशी ठेवलेलीत मी आतल्या साईडला। तर हा आता लावलेला नवीन मनी प्लांट आहे। तर झाडाची सुकलेली पानं ही कधीच ठेवायची नाही झाडाला, सुकलेली पिवळी पडलेली पानं लगेचच तोडून झाडातच खाली टाकून द्यायची, म्हणजे कचऱ्यामध्ये न टाकता कुंडीतच टाकून द्यायची। त्याच्याने कंपोस्ट तयार होतो आणि झाडाला खतही भेटतं, शिवाय माती ओली राहते, गारवा राहतो आणि उन्हाळ्यामध्ये झाडांचं रक्षण होतं, म्हणजे त्याच्यामध्ये कंपोस्ट होतो, पण पाणी टाकल्यामुळे ती झाडं कुजली जातात आणि त्याला खूप छान असं खत भेटतं। तर होममेड नॅचरल खत भेटतं, त्याच्याने झाडं खूप हेल्दी होतात आणि उन्हाळ्यामध्ये माती सुकून जात नाही, बुडाला झाडांच्या मुळाशी गारवा राहतो। त्याच्यामुळे शक्यतो झाडाची जी सुकलेली पानं असतात, पिवळी झालेली पानं असतात, ती तोडून काढून टाकायची। तेवढी काळजी झाडांची घेतलीच पाहिजे। तसं वास्तुशास्त्रात सुद्धा सांगितलेलं आहे, म्हणून ही एका गोष्टीचं लक्ष ठेवायचं आणि झाडांना सुकूच द्यायचं नाही। मेन तर सुकलेली झाडं ठेवायचीच नाहीत आणि शक्यतो झाडं हिरवीगार राहतील सतत याचा प्रयत्न करायचा। आणि जर तेवढी काळजी घेणं होत नसेल तर झाडं आणि कुंड्या लावूच नाहीत। त्याच्यासाठी मी सुद्धा फार लिमिटेड कुंड्या ठेवलेल्या आहेत, कारण मला गावाला जावं लागतं। गावाला जाते तेव्हा कमीत कमी 15 दिवसासाठी मी गावाला जाते, त्याच्यामुळे मग येईपर्यंत खूप सगळी झाडं सुकून जातात, म्हणून मी थोड्याशा कुंड्या ठेवलेल्या, शेजारी पाजारी पण जास्त झाडांचा त्रास नको। तर हा आपला जुना मनी प्लांट खूप छान आलेला आहे, मोठा आलेला आहे। तर याची कुंडी तुटल्यामुळे मला हा काढून टाकायचा आहे, म्हणजे मी काढून तर टाकणार नाही, पण कुंडी प्लास्टिकची होती आणि ती तुटल्यामुळे पाणी टाकलं की पाणी खाली गेलेले। आणि तुम्ही बघू शकता माझ्या किचनच्या खिडकीतून सकाळी दिवस उगवल्याबरोबर पहिली सूर्याची किरण घरात येतात आणि एकदम देवावर येऊन पडतात, कारण किचनच्या समोरच्या साईडला देवघर आहे। तर घरात एकदम उजेड राहतो, दिवस उगवल्याबरोबर सूर्याची किरण घरात पडतात। तर आता दिवस उगवलेला आहे आणि सूर्याची किरण पडायला लागलेले। तर चला मग आता फटाफट आंघोळ पण बाकीच आहे माझी, सगळ्यांना रेडी करून टिफिन करून पाठवून दिल्यानंतरच आंघोळ वगैरे करून घेते मी। तर आता अगोदर सगळ्यात आधी झाडू मारून घेते, अंगण आणि घर झाडून काढते, पारूस काढायला पाहिजे कारण दिवस उगून आलेला आहे। तर फार लेट झाले, पण इलाज नाहीये, शिवांश गेल्याशिवाय मला ते करता येत नाही। सगळ्यांना वेळेत पाठवणं गरजेचं आहे, मध्ये तेवढा वेळ भेटत नाही। जर मध्ये थोडासा वेळ भेटला मला, आरवी सगळं टिफिन वगैरे रेडी झाला आणि आरू जायच्या अगोदर जर का थोडासा मध्ये वेळ भेटला तर तेवढ्या वेळात मी अंगण झाडूनच घेते, म्हणजे कमीत कमी दारातलं तरी झाडलं जातं। तर काही फरक पडत नाही। आता शिवांश गेलेला आहे आणि असे आताच दिवस उगवलेला आहे, त्याच्यामुळे फटाफट आधी झाडून काढते आणि कुंड्यांना पाणी घालून घेते, ही 2 कामं महत्वाची सगळ्यात आधी। तर एक गोष्ट आता माझ्या लक्षात आली की कालचा व्हिडिओ अपलोड करायचा राहून गेलेला आहे आणि माझ्याकडे वायफाय नाही आहे, 5G नेटवर्कमध्ये मला वरती टेरेसवर जाऊन करावा लागतो। तर त्याच्यासाठी आता मी वरती जाते। तर वरती टेरेसवर आलेली आणि मार्च महिना चालू झालाय तरी सुद्धा थंड हवा लागते, एकदम सकाळी सकाळी तरी एकदम थंड वाटते। चला मग आता खाली जायची इच्छा नाही आहे, पण व्हिडिओ अपलोड करणं गरजेचं आहे, म्हणून आता आधी व्हिडिओ अपलोड करते फटाफट आणि मग ब्लॉग कंटिन्यू करते। तर मनी प्लांट हा असा प्लांट आहे की या झाडाला खूप थंड वातावरण आणि थंड पाणी लागतं, थंडक लागते। जिथे गरम हवा गरम उष्णता असते तिथे हे झाड येत नाही, म्हणून या झाडाला जर का बर्फ टाकला, बर्फाचं थंड पाणी टाकलं, थंड पाण्याने स्प्रे केलं तर हे झाड खूप छान येतं, एकदम ताजं टवटवीत राहतं आणि व्यवस्थित राहतं। म्हणून आता मी मनी प्लांटमध्ये ना असं बर्फाचं पाणी टाकणार आहे, म्हणजे या पाण्यामध्ये बर्फ आहे, ते बर्फाचं पाणी, बर्फसुद्धा टाकते मी कधी कधी मनी प्लांटच्या मुळाशी। आणि आता कुंडीमध्ये, दोन्ही कुंड्यांमध्ये बर्फाचं पाणी टाकून घेते आणि नंतर बाकीच्या झाडांना असं छोट्या मग्गाने पाणी घालून घेते, म्हणजे पाणी खाली सांडत नाही, माती खाली सांडत नाही आणि झाडंही व्यवस्थित राहतात। तर आता ह्या राहिलेल्या 2 कुंड्यांना देखील पाणी घालून घेते आणि
तर फोनच्या कॅमेराच्या सेटिंगमध्ये काहीतरी झालेलं आहे, थोडासा प्रॉब्लेम, त्याच्यामुळं बॅक साईडला एकदम ब्लर दिसत आहे. तर थोडंसं समजून घ्या, कारण सकाळी सकाळी ते करत बसले तर व्लॉग राहून जाईल आणि मग त्याच्यामुळं आज दुपारी हे सगळं नीट व्यवस्थित करेल मी. तर बघा आता क्लिअर दिसत आहेत ही 2 झाडं. तरी उन्हाळ्यात त्यांना बघून थोडंसं वाईटच वाटतं, थोडेसे सुकूनच जातात ते. तर हे बाहेर ठेवलेले, हे एकदम बाहेर झुल्याच्या मागच्या साईडला हे वालं झाड ठेवलेले प्लांट. आणि वरती भिंतींवरती 2 ॲलोवेराच्या कुंड्या आहेत, ती देशी ॲलोवेरा आहे. तर त्या कुंड्यांना देखील पाणी घालून घेते. तर माझी एवढीच झाडं आहेत, त्या 3-4 कुंड्या पोर्चमधल्या, यावरच्या ॲलोवेराच्या 2 कुंड्या आणि हे एक झाड. तर एवढ्याच कुंड्या आहेत, फार जास्त कुंड्या नाही ठेवल्या मी. मग गावाला गेलं की शेजाऱ्यांना पाणी टाकावं लागतं आणि त्यांना उगाच एवढ्या सगळ्या कुंड्यांना पाणी घाला असा त्रास नको विनाकारण, म्हणून मी जास्त कुंड्या नाही ठेवत. मला फार आवडतं तरीसुद्धा नाही जमत. तर आता झाडू पोछा वगैरे सगळं झाले, कपडे आणि भांडी बाकी आहेत. आणि मागच्या भाभीला मेहंदी लावायची होती केसांना, तर त्यांना मेहंदी लावून दिली. तर हात खराब झालेले आहेत, पण काही फरक पडत नाही. शेजारी पाजारी तेवढं तरी रिलेशन ठेवावं लागतं, एकमेकीचं करावं लागतं. तर मग त्यांना मेहंदी लावून दिली, म्हणून थोडंसं लेट झालं. झाडांना पाणी वगैरे घालून घेतलं. तर पुढचा ओटा मी धुवून कपड्याने पुसून कोरडा करून घेतला होता. आता उन्हाने थोडासा तापलेला आहे आणि चांगला वाळला असेल तर तिथं मला ज्वारी वाळायला टाकायची, कारण बरेच दिवस झाले इकडचं वातावरण थोडंसं दमट असल्यामुळे अधूनमधून टाकावं लागतं. बाजूच्या भाभींनी चिकू आणलेले, त्या वलसाडच्या आहेत, वलसाड वापी साईडच्या असल्यामुळं तिकडे खूप चिकूच्या बागा आहेत आणि त्यांच्या घरची चिकूची वाडी असल्यामुळे त्यांनी चिकू आणलेले आहेत. गावाला गेल्या होत्या म्हणून त्यांनी चिकू दिलेत. तर बघा किती छान चिकू आहेत. तर हे बिना फवारणीचे देशी चिकू आहेत, एकदम टेस्टी आणि गोड लागतात. कच्चे जरी असले तरी गोड लागतात एकदम. तर इथं समोरचा ओटा मी ऊन पडायच्या अगोदरच झाडून धुवून घेतला होता आणि आता ऊन पडल्यानंतर चांगला वाळलेला आहे तो. आणि मग त्याच्यानंतर मी त्याच्यावर ज्वारी टाकून घेतली, कारण ही गावाकडून दिलेली ज्वारी होती. बघा म्हणजे कसं होतं, लग्न झाल्या मी लग्न होऊन जेव्हा या घरात आले ना, तेव्हा मला मम्मी म्हणजे माझ्या सासूबाई असं काही कामं सांगायच्या ना, हे वाळत टाक ते वाळत टाक, तेव्हा मला फार राग यायचा, म्हणजे आवडत नव्हतं. अशी कामं कधी लग्नाआधी केलेली नव्हती आणि करायला अजिबात आवडत नव्हतं. म्हणजे मला खूप कंटाळा यायचा, आळस यायचा आणि राग यायचा मला. ते असे सांगायचे ना, ज्वारी वाळत टाक, त्याला चाळणी मारून घे, परत हे कर ते कर. तेव्हा म्हणजे कसं पोरी सोरींना अशी कामं आवडत नसतात. आणि आता मला फार आठवण येते, ते दिवस खूप आठवतात मला. मम्मी सांगायचे तेव्हा राग यायचं, म्हणजे तेव्हा या गोष्टी डोक्यात यायच्या नाही की ज्वारी वाळत टाकावी लागेल, काय करावं लागेल. आता त्या गावाला गेल्यानंतर 1 वर्ष मला फार अवघड गेलं, म्हणजे सगळ्या गोष्टी माझ्यावर पडल्या, एकदम जिम्मेदारी अंगावर पडली. एवढं मोठं घर, घरातलं सगळं आवरणं करणं वगैरे, आणि सगळा संसार त्यांनी केला होता आणि तसाचा तसा त्या माझ्या हातात देऊन गेल्या. म्हणजे मी जिम्मेदारी एवढी नव्हती, नंतर त्या गेल्याच्या नंतर जिम्मेदारी माझ्यावरती आली आणि नंतर हळूहळू या गोष्टी कळायला लागल्या. म्हणजे जेव्हा आता आम्ही घर मॅनेज वगैरे करतो सगळं, तर ही कुठली गोष्ट आणायची ठेवायची, जेव्हा गहू तांदूळ ज्वारी भरतो तेव्हा किती पैसे जातात, किती पैसे लागतात, या गोष्टी आता कळायला लागल्या. त्याच्यामुळं एक जिम्मेदारी कळली की बुवा नाही, एवढी ज्वारी विकत आणायला एवढे पैसे आपल्याला द्यावे लागतात. आपली घरची आहे, आपल्या शेतातली आहे, तर मग कशाला वाया घालवायची. मग ती वाळवली, व्यवस्थित चाळणी मारून ठेवून दिली तर आपल्याला काम येईल आणि थोडे दिवस चालेल. म्हणून अशा गोष्टी आता डोक्यात येतात. खरंच जेव्हा असं काही काम राहतं, काही करायचं राहतं, तेव्हा मला त्यांची खूप आठवण येते. आणि सुरुवातीला आपल्या मुलींना पटत नाही, पण नंतर या गोष्टी लक्षात येतात की खरोखर त्या ज्या सांगत होत्या त्या त्यांच्या दृष्टीने बरोबर होतं, पण आपल्यालाच ते पटत नव्हतं. सॉक्स का टाकले वरती? कुठं गेला? काढ आता. असं कोण टाकतं का सॉक्स? राहू दे, मी काढते. नको उड्या मारू तिथं. नको, मी काढते, राहू दे. फेकायचे नसतेत ना सॉक्स बाळा, आल्यावर नीट काढून ठेवणं एका जागेवर. युनिफॉर्म काढ लवकर. चल, मी बाहेर कशाला जाऊ, काय होते? तुझा व्हिडिओ घेते मी, तू कपडे चेंज करताना. म्हणून म्हणतोय मला बाहेर जा, मला माहितीये ना. ठीक आहे, नाही घेत. ऐक तू, मी काय म्हणते ते ऐक. कपडे बदल आणि व्यवस्थित काढून ठेव, इकडं तिकडं फेकू नको. परत सॉक्स सापडत नाही मला तुला घालायला. शू अचानक लक्षात येत नाही माझ्या कुठं गेले म्हणून. हा चल लवकर आवर.